नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राजवी जोशी पनवेलकर. आणि बऱ्याच दिवसांनी मोटो ब्लॉगिंग नवीन गाडीवर, आपल्या रॉयल एनफील्ड क्लासिक 350वर. आणि आज आहे फ्रायडे आणि गणेश चतुर्थी आहे. सो आज आहे फ्रायडे आणि गणेश चतुर्थी आहे. तर मी निघालो आहे. तर बघूया कुठपर्यंत चाललो आहे, कुठे चाललो आहे ते. निघालं तर खरात ना, सकाळी ॲक्च्युली लवकर निघणार होतो मी, पण नाही निघायला जमलं. तर म्हटलं चला आता निघूया. तर मस्त वाटतं गाडीची फिलिंग आणि गाडी चालवायला एकंदर भारी वाटतं. तर लेट्स सी. सो बोला गणपती बाप्पा मोरया. तर फायनली निघालेलो आहे. नवीन बाईकचा मी तुम्हाला रिव्ह्यू दिला नाही, तो मी नक्कीच देणार आहे. जरा मी फिलिंग घेतोय नवीन गाडीची चालवण्याची. सो एकदम भारी वाटते नवीन गाडी. आणि पिकअप तर एवढा ऑसम आहे ना गाडीला, काहीच खूप जबरदस्त आहे. सो तुम्हाला ते म्हणजे मी आता अजून फर्स्ट सर्व्हिसिंगपर्यंत मी गाडी चालवणार आहे आणि मग गाडीचा रिव्ह्यू आपण एक व्हिडिओ शूट करू रिव्ह्यूवरती, कशी वाटली एकंदर गाडी. पण मजा येते राईड करायला. भरपूर फिरलो आत्तापर्यंत, नाही बोललं तरी 250 किलोमीटर झालेली आहे, 250 किलोमीटर झालेली आहे ऑलरेडी. आणि फर्स्ट सर्व्हिसिंग आपल्याला अजून करायची आहे, सो ते देखील बाकी आहेच. तर त्याला कमीत कमी 500 किलोमीटर व्हायला लागते गाडी. 500 किलोमीटर किंवा 45 दिवस 45 डेज. तर ते झाल्यानंतर सेकंड सर्व्हिसिंग फर्स्ट सर्व्हिसिंग होईल. तर लेट सी, बघूया कधी होते फर्स्ट सर्व्हिसिंग. फर्स्ट सर्व्हिसिंग झाल्यावरती मी रिव्ह्यू देणार आहे. ती सर्व्हिसिंग घेईन आणि नंतर मग सिग्नल लागला. फर्स्ट सर्व्हिसिंग घेणार आणि नंतर सो गाईज, आपण इथपर्यंत मोटो ब्लॉगिंग केलेली आहे शेडूंगपर्यंत. सो मध्ये मी काय रेकॉर्ड केलं नाही. तर आता आपण शेडूंगच्या पुढं जाणार आहोत. तर शेडूंगपासून पुढं निघालेलो आहे आणि एवढी मजा येते ना राईड करायला गाडीवर, जबरदस्त. म्हणजे जुनी जी बुलेट होती, ओल्ड बुलेट ज्याला बोलायचे, तिचा फिलिंग ह्याच्यावर बिलकुल वाटत नाही, कारण एवढी सायलेंट गाडी केली ना हिला. आणि ड्युअल चेसी असल्यामुळे व्हायब्रेशन पूर्ण शून्य केलेलं आहे, त्यामुळे आपण नॉर्मल गाडीच चालवतोय असा फील आहे. सो जबरदस्त वाटते गाडी चालवायला. आणि पिकअप वगैरे तर एकदम म्हणजे जबरदस्त. सो भारी वाटते. हा आहे शेडूंगचा टोल नाका. तर माझा असा विचार आहे की महडला जायचं, महडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं. सो मी आता निघालो आहे महडला जायला. तर बघूया, लेट सी. गर्दी नाही पाहिजे फक्त दर्शन घेण्यासाठी. इथे भरपूर ट्रॅफिक लागले.
तर टोल नाका टाकून आपण पुढे निघालेलो आहे. पनवेलपासून काहीतरी 30-32 किलोमीटर आहे महडचा गणपती, जे अष्टविनायक गणपतीमध्ये मोडलं जातं. सो आज चतुर्थी असल्या कारणाने सकाळी ॲक्च्युली जायचा प्लॅन होता, पण नाही पॉसिबल झालं कारण ऑलरेडी खूप लेट झाला. तर म्हटलं चला आता निघूया. तर बघूया कसं होतंय मस्त. तर तुम्ही थोडे रोडचे काही फुटेज एन्जॉय करा तोपर्यंत. सो गाईज कसली तरी पालखी चालले. या रोडला तुम्ही याल पंढरपूरची जेव्हा यात्रा वगैरे असते तेव्हा तुम्हाला अशा हजारो लाखो पालख्या दिसतील आणि खूप असं सुंदर असं वाटतं ते बघायला. जी पालखी जी जात असते पंढरपूरला चालत जात असतात, कोण एकविरेला चालत जात असतो. तो एकदम मस्त वाटतं. आणि आता आपण आलो आहे टाके देवीजवळ. सो टाके देवीला पण गर्दी आहे बरीचशी. म्हणजे ती मागून जी पालखी चालत येते त्यांचीच लोक थांबलेली दिसत इथे. सो मस्त वाटते. हा रोड जो आहे तो इकडे रसायनी साईडला जातो. महडच्या बाप्पाकडे एंटर केलेलं आहे आतल्या रोडला. तर बघूया बाप्पाचं दर्शन किती वेळात होतंय, गर्दी आहे ना आहे काहीच माहीत नाही. बऱ्याच दिवसाने आलो आहे, भारी वाटतोय. तर चला मंदिराजवळच जाऊन मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो. हो गाड्या तर बऱ्याच लागल्यात. बघूया किती वेळ लागतो दर्शनाला. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, गर्दी आहे बरीच. सो आता आपण जाऊया खोपोलीमध्ये. खोपोलीला शिंगरोबाचं मंदिर आहे. सो चला तिकडे जाऊन आपण दर्शन घेऊया. सो बोला गणपती बाप्पा मोरया. सो आता मी निघालेलो आहे. तर गाईज आता आपण खोपोलीमध्ये एंटर केलं आहे. ही खोपोलीची नदीला भरपूर पाणी आहे, बरंच पाणी आहे नदीला. सो गाईज इथून पुढे घाट सुरू होतो. तर हा आता घाट रोड सुरू झाला. ही खोपोलीची हायस्कूल आणि गगनगिरी महाराजांचं मठ इकडे आहे. हे बघा हे खोपोली आहे आपलं शहर, वरती लिहिलेलं आहे खंडाळा लोणावळा. इथून घाट सुरू झाला. इथे लिहिलं बघा वेडी वाकडेवरून. आणि इथे ना या गॅलरीमध्ये, ती गॅलरी आहे ना तिथे माझी आत्या राहायची.
पहिले तो आम्ही यायचो. सो आता घाट सुरू झाला गाईच, आणि घाटात गाडी चालवण्याची मजाच वेगळी असते हो. म्हणजे एकदम मस्त वाटतं घाटात गाडी चालवायला. सो मला तो एक गाणे आठवतो, गणपतीपुळेला जे गणपतीपुळेला तो कुठला पिक्चर आहे, मला एक्झॅक्टली नाव ना आठवते त्या पिक्चरचं. तो गाणी मला आठवतो. त्या गाण्याचे बोल असे, हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, धुंदवारे, ला 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 ला, ओ नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, नवे पंख पसरा, उंच उंच लहरा, बिरबिर गारे, गीत गारे, गीत गारे, धुंदवारे, ला 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 ला. जाम भारी वाटतं यार. थोड्या ह्या गाड्या पुढे जाऊ दे, आपण हळूहळूच जाऊ, रस्त्याचा आनंद घेऊ. फास्ट जाऊन काय मजा नाही, रस्त्याचा आनंद घेता येणार नाही. सो आपण हळूहळूच जाऊया. मस्त वाटतं. अरे बस माझा व्ह्यू खराब करतोय. ठीक आहे, आता काय, मागून दुसऱ्या पण गाड्या येतात. घाट बोललो का गाड्या स्लो 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 जातात. ओहो, आपण पूर्ण रेकॉर्ड करूया घाट. आपण मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत रेकॉर्डिंग करूया. थोडा बसच्या पुढे जायचा प्रयत्न करूया थोडा. अरे काय माहिती का, व्ह्यू खराब करते बस आपला. सो मस्त वाटतं घाटात. आपण लोणावळ्याला पण जाऊया नक्कीच, आणि हीच गाडी घेऊन जाऊया. लोणावळा पुन्हा सगळीकडे फिरूया. असे घाटात टर्न असतात ना, तेवढं मजा येते ना. थोडं तर पुढं जायचा प्रयत्न करू. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, धुंदवारे, ला 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 ला. हा 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 हा, काय लोकेशन आहे. वा 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 वा, जबरदस्त जबरदस्त, मस्त. हो हो, एवढा भारी वाटतं ना इकडे. मस्त लोकेशन आहे. नवे पंख पसरा. वरनं पण गाड्या येतात खाली. सो आता आपण जवळ आलेलोच आहे मंदिराच्या. समोर दिसतं तो शिंगोरोबाचं मंदिर. सो आपण त्या बाप्पाचं दर्शन करणार आहोत. माकडा देखा माकड.
फायनली मस्त दर्शन झालं. आणि मी इथे कधी माकडं नसतात, मंकी नसतात कधी, पण आज दिसली मला मंकी. तर ॲक्च्युली आपण प्रसाद घेतलेला, काय खाऊ तर नव्हतं आणलं त्यांना, पण प्रसाद घेतलेला, तर त्यांना देऊया आपण आणि पुढं निघूया. सो ते बघा, सो आपण त्यांना खायला टाकलेलं आहे आणि आता पुढे निघतोय. मस्त वाटतं, भारी वाटतं, भारी. सो आता त्यांना खायला टाकून आपण निघालेलो आहे पुन्हा परतीचा प्रवास घरच्या दिशेने. मस्त वाटतं लोकेशन एकदम, मस्त वाटतं. सो इकडे खाली गगनगिरी मठ आहे, गगनगिरी महाराजांचं. तर इथून मला एक्झॅक्ट आठवत नाही. हा तो बघा, तो बघा, तो जो दिसते ना लाल लाल कलरची जी बिल्डिंग दिसते ना, तो गगनगिरी महाराजांचा मठ आहे. सो आपण घाट चढताना पण पूर्ण व्हिडिओ घेतली आणि उतरताना पण पूर्ण व्हिडिओ शूट करत आहोत. सो माझ्यासोबत तुम्ही देखील आनंद लुटत आहात असं मी समजतो. सो मस्त वाटतं. वरती जो टावर आहे ना, वरती तिकडे तिथपर्यंत एकदा चालत गेलेलो आहेत मी, माझे पप्पा होते आणि आत्याचा मुलगा अजय दादा तो होता. तेव्हा आम्ही एकदा चालत गेलेलो आणि भारी आठवत नाही तुम्हाला तो लोकेशन कुठे. आणि इथे बघा, इथे मी इथे खूप खेळायचं. इथे तर शेंगांचा का कसला झाड होता, शेकट्याच्या शेंगांचा कसलं तरी झाड होता, ते जाम मी पाडायचो दगडी बिगडी मारून, जाम मजा करायचो. हो, आपण आता खोपोलीच्या बाहेर पडतोय. शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे इथे. सो बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. म्हणजे गाईज कसं माहिती का, महाराजांचं नाव घेतलं ना, आपण जसं बोलतो ना छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक नवीन ऊर्जा प्राप्त होते शरीरामध्ये. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलते तरी माझ्या अंगाला काटा आला. म्हणजे विचार करा त्या नावात काय ताकद आहे, महाराजांच्या नावामध्ये किती मोठी ताकद आहे. नुसतं नाव घेतलं तरी अंगाला काटा येतो. सो चलो पुढे एक रॉयल एनफील्ड चालले, हेल्कॉन ग्रीन. तो पण कलर मी बघितलेला पण तो मी नाही घेतला. सो बघूया कसा वाटतं तो पण कलर. त्यांच्या लेवलला जाऊया आपण. हेल्कॉन ग्रीन कलर आहे हा. कलर पण मी बघितलेला, मॉडिफाय नाही केली गाडी, आहे तशीच यूज करते. फायनली पनवेलमध्ये एंटर केलेलं आहे. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मला तर खूप मजा आली राईड करायला, कारण नवीन गाडीवरती फर्स्ट राईड होती माझी. शॉर्ट ट्रिप होती पण मजा आली. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगला. टिल देन बाय बाय.